नमस्कार. दादासाहेब टिचकुले योग वर्ग पनवेल यांच्यातर्फे श्री रामकृष्णांचं चरित्र ऑनलाईन पद्धतीने सांगितलं गेलं होतं. त्याचे प्रस्तुतकर्ता आहेत योगाचार्य थावकर दादा. हा भाग 6वा आहे आणि वक्ते आहेत शिरीष लिमये. ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। सगळ्यांना माझं प्रेमपूर्वक वंदन। आपण भगवान श्री रामकृष्णांचं चरित्र पाहतोय आणि या चरित्रातला जो पहिला भाग आहे तो म्हणजे त्यांचं अवतार प्रयोजन काय होतं, त्यांचं कलकत्त्यात आगमन कसं झालं हे आपण मागे पाहिलं। आणि आता यातला जो दुसरा भाग आहे तो आपण बघत आहोत, त्या विविध साधना आपण बघत आहोत। आणि मागच्या वेळेला आपण पाहिलं की रामकृष्णांनी केनाराम या पहिल्या गुरूंकडून मंत्र दीक्षा घेतली आणि त्यानंतर त्यांनी अनेक गुरु केले आणि कुठल्याही गुरुला त्यांना शोधायला बाहेर जावं लागलं नाही। सर्व गुरु त्यांच्याकडे आले, त्यांना मार्गदर्शन केलं आणि गुरूंची सुद्धा आध्यात्मिक पातळी उंचावून प्रत्येक गुरु रामकृष्णांपासून दूर झालेले आहेत। आपण पाहिलं की 1859 साल होतं आणि अ, गदाधराचा आता विवाह करायचा होता। प्रत्येकच आई वडिलांना असं वाटत असतं की विवाह केला म्हणजे मुलगा सुधारेल। आता गदाधराचं सुद्धा त्या कामारपुकूरला अशी प्रसिद्धी होती की गदाधराला वेड लागलाय, गदाधर नीट पूजा करत नाही, देवीच्या अंगावर देवीला स्नान घालायचं पाणी तो स्वतःच्याच अंगावर घालतो, देवीला व्हायची फुलं तो स्वतःच्याच डोक्यावर ठेवतो, त्याच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालेला आहे, असा अशा पद्धतीचं एक इम्प्रेशन सगळ्या लोकांचं झालेलं होतं, मत अशा लोकांचं झालेलं होतं। आणि ती वार्ता त्या कामारपुकूरला पोचली आणि मुलाची आई चंद्रमणी देवी यांना वाटायला लागलं की अरे, आपल्या मुलाचा विवाह करायला पाहिजे। आता कुणाशी विवाह करायचा? त्या गावाच्या बाजूला एकमेक वृद्ध महिला असतात, त्या एकत्र जनरली जमतात आणि अ, एकमेकांना सांगत असतात की अरे, ह्याची मुलगी लग्नाची आहे वगैरे वगैरे। तर गदाधराने सांगितलं की तुम्ही उगाच शोधाशोध करत बसू नका। जयराम वाटीच्या इथे जयराम वाटी आपल्याला चित्रामध्ये दिसते आहे, त्याचा नकाशा दिसतोय। तर या जयराम वाटीचे रामचंद्र मुखोपाध्याय म्हणून आहेत। इथे माताजींचं घर दिसतंय बरं, जुनं घर, आणि आजही ते असंच जतन करून ठेवलेलं आहे। आपण शारदामणी ज्यांच्याशी त्यांचं नंतर लग्न झालं त्यांचं हे घर आहे। तर रामचंद्र मुखोपाध्याय यांच्या घरी एक लग्नाची मुलगी आहे, हे कोण सांगतंय? स्वतः रामकृष्णच सांगतात की तुम्ही फार शोधाशोध करू नका। आणि त्या रामचंद्र मुखोपाध्यायांच्या घरी एक लग्नाची मुलगी आहे आणि ती खूण बांधून माझ्यासाठी ठेवलेली आहे, असं ते म्हणाले। त्यावेळेला शारदाचं वय 6 वर्षाचं होतं। म्हणून त्यानंतर गदाधराचं वय तर 24 होतं, दोघांमध्ये 18 वर्षाचं अंतर होतं। आणि म्हणून तुम्ही लक्षात घ्याल की ही सगळी ईश्वरी योजना कशी असते। समाधीनंतर शारदा मातांनी हा जो काही रामकृष्ण मठ आणि मिशन आहे त्याला आकार देणं आणि त्याला स्थिरस्थावर अशा पद्धतीचं एक मोठं माताजींनी त्यांच्या पश्चात केलेला आहे आणि त्यांच्याशीच रामकृष्णांचं लग्न झालेलं आहे। आणि तो विवाह संपन्न झाल्यानंतर पुन्हा 1861 साली
जेव्हा वय 25 झालेलं होतं रामकृष्णांचं, त्यावेळेला ते दक्षिणेश्वरला परत येतात. 1861ला पुन्हा कलकत्त्याजवळ असलेल्या त्या दक्षिणेश्वरला ते परत आलेले आहेत. जयराम वाटीहून कलकत्त्याला ते आले आणि पूजेमध्ये पुन्हा मग्न झाले. लौकिक सांसारिक बंधनामध्ये ते कधीही अडकले नाहीत. आपण पुढे पाहू शारदा मातांनी या रामकृष्णांच्या जीवनामध्ये कशी काय एक त्यांच्या साधनेला हातभार लावलेला आहे ते आपण पुढे पाहू. आता इथे आल्यानंतर ते पूजेचं काम, हे पूजेचं काम असं न राहता सगळं जीवनच पूजामय झालं. कामारपुकूर, आई, पत्नी, तिकडे आपले असलेले बंधू, सर्व भावकल्लोळामध्ये ते कामारपुकूरला असताना बुडून गेले होते. पण आता मात्र ते इथे आल्यानंतर कालीमातेच्या या प्रेमामुळे ते बांधून गेले. राणी रासमणी यांचा त्यावेळेला म्हणजे रामकृष्ण जेव्हा 26 वर्षाचे होते 1861 साली, राणी रासमणी यांचा देहांत झाला. आणि याच सुमाराला रामकृष्णांचे दुसरे गुरु भैरवी ब्राह्मणी यांचं या दक्षिणेश्वरला आगमन झालेलं आहे. बघा ती घटना काय होती ती आपण बघू. रामकृष्णांच्या बाह्य जीवनाची सगळी काळजी वाहणाऱ्या त्या राणी रासमणी यांचा देहांत झाला. कारण रामकृष्णांना ज्या ज्या वस्तू लागत किंवा पूजेसाठी जे जे त्यांची इच्छा होत असे की हे अर्पण करावं, अमुक अर्पण करावं, आपल्याला माहिती आहे की ते मिट्टी सोना, सोना मिट्टी याच्यासाठी केलेल्या साधनेला सुद्धा सोनं पाहिजे होतं ना. ते सगळं या मथुरबाबूंनी त्यावेळेला दिलं होतं. आणि मथुरबाबूंच्या पश्चात राणी रासमणी हिनी या सगळ्या गोष्टी रामकृष्णांना उपलब्ध करून दिलेल्या होत्या. अशा तऱ्हेने रामकृष्णांच्या बाह्य जीवनाची काळजी वाहणाऱ्या राणी रासमणींचा देहांत झाला. आणि या सुमाराला त्यांच्या आंतरिक जीवनाची काळजी वाहणाऱ्या भैरवी ब्राह्मणी त्यांचं आगमन झालं. आध्यात्मिक इतिहासातलं हे अत्यंत दुर्मिळ असं उदाहरण आहे की जिथे स्त्रीला गुरु केलेलं आहे. लक्षात घ्या, स्त्रीला गुरु केलं आहे. अशी ही आध्यात्मिक क्षेत्रातली एक अतिशय आगळी वेगळी असं हे उदाहरण आहे. कदाचित एकमेव उदाहरण असेल की जिथे स्त्रीला गुरु केलं. इतरही उदाहरणं आहेत. अ, दक्षिणेश्वरला काली मंदिराच्या जवळ एक घाट आहे. त्या एक दिवशी सकाळी त्या बकुळतळा घाट आहे. त्या बकुळतळा घाटावरती फुलं तोडायला रामकृष्ण गेले होते. आता पूजा करायची होती, फुलं तोडायला गेले. इतक्यात त्यांनी दूरवरनं एक नौका आलेली पाहिली. आता असं काही नाहीये बरं का, की त्या नौकेत कोण बसलेलं आहे वगैरे दिसेल. इतक्या जवळ ती नौका नव्हती. गंगेतच ती पण थोडी लांब होती. आपल्या त्या ठिकाणी पश्चिम दरवाजामध्ये काठावर फुलं तोडायला गेले असताना लांबनं पाहिले कोणतरी येत आहे. ती त्यांनी नौका पाहिली आणि त्या नौकेमधनं ते पटकन आपल्या खोलीमध्ये गेले आणि खोलीमध्ये जाऊन हृदयरामला सांगितलं की ती जी नौका आहे त्या नौकेमधनं ज्या एक विदुषी येतील त्यांना तू या इकडे आपल्या खोलीमध्ये घेऊन ये. आणि त्या नौकेमधनं एक अत्यंत तेजस्वी भैरवी ब्राह्मणी खाली उतरली. त्यांनी भगव वस्त्र परिधान केलेलं होतं. त्यांचे लांब सडक केस होते आणि त्यांची मुद्रा करारी होती. तंत्रसाधक असलेल्या त्या भैरवी ब्राह्मणी यांच्या चेहऱ्यावरती तशी एक करारी मुद्रा होती. आदमासे त्यांचं वय 40 वर्षाचं असावं. आणि ह्या बकुळतळा घाट इथे आपल्याला दिसतोय. त्या बकुळतळा घाटावरती ते लगबगीने रामकृष्ण खोलीत गेले आणि हृदयरामला म्हणाले, "हृदू, त्या संन्यासिनीला आदरपूर्वक इकडे घेऊन ये." हृदयराम गेले. बकुळ तळ्यावरती उतरलेली ती विदुषी त्या भैरवी ब्राह्मणींना घेऊन ते रामकृष्णांच्या खोलीकडे आले. आणि आश्चर्य म्हणजे हे हृदयराम त्यांना म्हणतायत की चला आपल्याला रामकृष्णांनी बोलवलेलं आहे. असं म्हणल्यानंतर कोण रामकृष्ण वगैरे असे प्रश्न भैरवी ब्राह्मणींनी विचारले नाहीत. ही काय टेलिपथी आहे? ही काय एक प्रकारची मानसिक एकात्मता आहे? ही त्या पातळीवरती जगणाऱ्या माणसांनाच कळो.
त्या भैरवी ब्राह्मणीने कुठलीही शंका घेतली नाही आणि हृदयरामच्या मागे ती गेली. आणि रामकृष्णांच्या ते जी खोली आहे, या ठिकाणी आपल्या रामकृष्णांची खोली दिसते, त्या छोट्या पलंगडी आणि मोठी पलंगडी असं त्याला म्हणतात. त्या छोट्या पलंगडीवर बसून ते लोकांशी संवाद साधत असत आणि मोठ्या पलंगडीवरती ते विश्रांती घ्यायला झोपत असत. त्या लहान पलंगडीवरती रामकृष्ण बसलेले होते आणि ती भैरवी ब्राह्मणी रामकृष्णांच्या खोलीत आली आणि म्हणाली, आ हा हा हा, अरे बाबा, तू इथे आहेस तर? तू गंगेच्या काठी आहेस असं मला समजलं होतं आणि म्हणून मी गंगेच्या काठावरती शोध घेत हिंडत इथे आले आणि आज तुझी आणि माझी भेट झाली. ही काय दैवी योजना आहे. कोणी या भैरवी ब्राह्मणीला सांगितलं की रामकृष्णांना भेटा, की रामकृष्ण या बकुळ बकुळ तळ्यावरच्या त्या काठावरती असलेल्या दक्षिणेश्वर या इथे त्या खोलीमध्ये राहतात. कोणी सांगितलं असेल त्यांना? आगापिछा समजत नाही. ही सगळी दैवी योजना आहे. ही सगळी दैवी योजना आहे. आणि रामकृष्णांच्या त्या तिथे त्या आल्या. रामकृष्णांनाही खूप आनंद झाला. रामकृष्णांनी अत्यंत आदराने त्या भैरवी ब्राह्मणीचं स्वागत केलं आणि त्यानंतर गंगेच्या किनाऱ्यावरती असलेल्या देवल घाटावरती या भैरवी ब्राह्मणीची राहण्याची सोय रामकृष्णांनी केली. त्यानंतर भैरवी ब्राह्मणीचं थोडीशी माहिती घेऊया आपण. ही भैरवी ब्राह्मणी, हिचं मूळ नाव योगेश्वरी. ती तंत्र साधना करणारी अनेक लोक आहेत. तंत्र साधक खूप आहेत. ही भैरवी ब्राह्मणी सुद्धा तंत्र साधकच होती. आणि ती आणि गदाधर यांच्यात जे संभाषण झालं ते असं. एक दिवशी रामकृष्ण, भैरवी ब्राह्मणी आली, स्थिरावली, काही दिवस गेले आणि रामकृष्णांनी एकदा भैरवी ब्राह्मणीला प्रश्न विचारला, काय हो, लोक म्हणतात मला वेड लागलंय, पण मी भक्तिभावाने भगवंताची पूजा करायला बसल्यानंतर माझं आणि आईचं हे बोलणं सुरू होतं आणि आईला मी विचारतो, आई आता आंघोळ करशील ना? काली माता म्हणते, अरे आंघोळ मी केली काय आणि तू केली काय? कारण तू आणि मी भिन्न नाही आहोत. असं म्हणून ते पाणी मी माझ्याच अंगावर ओतून घेतो. आता बाहेर पाहणाऱ्या लोकांना वाटायला लागलंय की मला वेड लागलंय म्हणून. आणि त्यांनी तशी तक्रार त्या मथुर बाबूंकडे पण केली होती. मथुर मथुर सांगितलं की हे वेड नाही, असा पुजारी या मातेला कधी प्राप्त होणार नाही. अद्वितीय पुजारी आहेत हे, तेव्हा त्यांच्या पूजेच्या मध्ये कोणी व्यत्यय आणू नका असं त्यांनी सांगितलं होतं. पण लोक म्हणतात की मला वेड लागलंय. तर रामकृष्ण या भैरवी ब्राह्मणीला म्हणतात की खरंच मला वेड तर लागलं नाही ना. पण वेड लागलं नसेल तर मला काही रोग जडलाय का? तेव्हा भैरवी ब्राह्मणी म्हणाली, अरे, तुला वेड म्हणतील तीच माणसं खरोखर वेडी आहेत. हा जो तुझा भाव आहे ना भगवंताच्या बद्दलचा, याला महाभाव असं म्हणतात. राधेची अशी स्थिती झालेली होती. चैतन्य महाप्रभूंची जी देवाच्या प्रेमामुळे अवस्था झाली होती, तीच अवस्था तुला प्राप्त आहे. ज्या माणसाला ईश्वराची प्राप्ती होण्याची इच्छा आहे, त्या माणसाला या सगळ्या अवस्थांमधनं जावं लागतं. गदाधराने एकदा कालीमातेचा प्रसाद तिथे समोर होता. तो प्रसाद आणि फळं आणि मिठाई ही दक्षिणेश्वरच्या कालीमातेच्या मंदिरातून मागवून घेतली आणि ती फळं मिठाई आणवली आणि ती भैरवी ब्राह्मणीला दिली. भैरवी ब्राह्मणीने ती रघुवीर शिलेच्या समोर नैवेद्य म्हणून ठेवली आणि भैरवी ब्राह्मणी पूजेला बसली. भैरवी ब्राह्मणी पूजेला बसल्यावर म्हणजे ते कालीमातेचा प्रसाद, फळं, मिठाई वगैरे जे आणलं होतं ते सगळं त्यांनी त्या रघुवीर शिलेच्या समोर ठेवलं आणि त्याला नैवेद्य दाखवला. आणि भैरवी ब्राह्मणी काही तंत्र साधनेतल्या पूजा असतात त्या करण्यासाठी म्हणून बसल्या. रघुवीर शिलेसमोर बसलेले असताना तिकडून रामकृष्ण आले. रामकृष्णांनी पाहिलं इथे काही नैवेद्य ठेवलेला आहे. हल्लीच्या तरुण युवकांना नैवेद्य आणि प्रसाद याच्यातला फरकच समजत नाही. नैवेद्य म्हणजे देवाला वाहिलेला जो जे काही फळं मिठाई आहे त्याला नैवेद्य म्हणतात. तो देवाला अर्पण करायचा असतो आणि देवाला अर्पण केल्यानंतर त्या नैवेद्याचा प्रसाद होत असतो. रामकृष्णांनी पाहिलं
की हे सगळं देवाला अर्पण केलेलं आहे. रामकृष्ण तिथे गेले, बसले आणि त्यांनी ते जे काही फळ प्रसाद आणि मिठाई वगैरे आणवलेली होती तिथे वाहत होती. भैरवी ब्राह्मणी नैवेद्य दाखवत होती. तो सगळा नैवेद्य रामकृष्णांनी खाल्ला. आता लक्षात घ्या, देवाला नैवेद्य दाखवत असताना जर कोणी माणूस आला आणि त्यांनी तो नैवेद्य खाल्ला, तर लौकिक जगतातली माणसं नक्कीच म्हणतील की अरे हा वेडा आहे का काय. नैवेद्यासाठी ठेवलेल्या गोष्टी देवाला नैवेद्य म्हणून वाहत असताना तुम्ही त्या खाता म्हणजे काय. पण इतरांना चुकीचं जरी ते वेड्यासारखं वागणं वाटत असलं तरी भैरवी ब्राह्मणी म्हणाली, आज आजपर्यंत मी जी पूजा करत होते त्या पूजेचं आज सार्थक झालं. आणि नंतर भैरवी ब्राह्मणी रामकृष्णांना म्हणाल्या, अरे हा जो नैवेद्य आहे तो तुझ्यातल्या ईश्वरानेच खाल्ला. ही गोष्ट तू नव्हे तर तुझ्यातल्या ईश्वराने केली. आणि आजपर्यंत ज्या ईश्वराची पूजा करत करत मी देवाला नैवेद्य अर्पण करत होते, तो नैवेद्य आज प्रत्यक्ष ईश्वरानेच खाल्ला. म्हणजे लक्षात घ्या, भैरवी ब्राह्मणी हे जाणून होत्या की रामकृष्ण परमहंस हे जो राम, जो कृष्ण, तोच हा रामकृष्ण. अशा पद्धतीने त्यांना त्याची अनुभूती आलेली होती. तिने कधी कधी असं व्हायचं की भैरवी ब्राह्मणी काही पदार्थ घ्यायची आणि रामकृष्णांना भरवायची. आणि रामकृष्ण ते पदार्थ अगदी आवडीनं खायचे. वास्तविक पाहता रामकृष्णांच्या खाण्याच्या पदार्थांना विशिष्ट लोकांचा स्पर्श झालेला त्यांना सहन होत होता. दुसऱ्याने कोणी जर स्पर्श केला तर ते अन्न ते खाऊ शकत नव्हते. कारण ही आध्यात्मिक उच्च पातळीचे लक्षण आहे. इतर लोक त्याची म्हणजे त्याची जी नक्कल करतात ती नक्कल नाही आहे, हे खरं आहे. तेव्हा त्या भैरवी ब्राह्मणीने फरवलेला पदार्थ मात्र ते आवडीने खात असत. कधी कधी ही भैरवी ब्राह्मणी आपण कौसल्य आहोत आणि गदाधर लांब आहे, ते रामकृष्ण राम आहेत असं समजून स्वतःच्या हातानं ती मिठाई गदाधराला भरवत होती. म्हणजे रामकृष्णांना भरवत स्वतःच्या हाताने भरवायची, जणू काही कौसल्याच आपल्या श्रीकृष्णाला ती मिठाई भरवते आहे अशा पद्धतीने. कधी कधी भैरवी ब्राह्मणी स्वतःला यशोदा समजायची आणि यशोदा समजून गोपाल गोपाल असं म्हणत रामकृष्णांना लोणी भरवायची. आणि रामकृष्ण ते तिने दिलेलं लोणी अतिशय आनंदाने ते स्वीकार करत असत. ही जी काही त्या दोघांमधली एक आध्यात्मिक तादात्म्य आहे, हे जे त्या दोघांमधलं आध्यात्मिक प्रेम आहे, ते त्या पातळीला असलेल्या लोकांना समजत असेल. इतर लोकांना असं वाटत असेल की अरे ही कोणतरी ब्राह्मणी तिकडनं आली काय आणि रामकृष्णांना भरवायला काय लागली. अशा पद्धतीने एका आपल्या वयापेक्षा जास्त असलेल्या महिलेनं असं भरवणं हे योग्य आहे का वगैरे, हा विचार लोक करत असतील. पण गदाधर या भैरवी ब्राह्मणीला ती आपली आई आहे अशा भावनेने तिने भरवलेलं जे असेल ते अगदी आनंदामध्ये खात असत. एकदा गदाधराचा हा दिव्य भाव आहे यावर लोकांचा विश्वास नव्हता. त्यांना ते वेडेपणाच वाटत होता. म्हणून मथुर बाबूंनी एकदा एक गोष्ट तपासायची ठरवली. आणि त्यांनी ठरवलं की या ठिकाणी आपण गंगा प्रसाद सेन, ही पूर्वी घडलेली घटना आहे मथुर बाबू असतानाची. गंगा प्रसाद सेन या डॉक्टरला त्यांनी बोलवलं होतं आणि यांना तपासायला सांगितलं होतं. त्यावेळेला डॉक्टर म्हणाले यांच्या तब्येतीला काहीही झालेलं नाही. म्हणजे जेव्हा लोक म्हणत होते ना त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, जेव्हा त्या म्हणजे मथुर बाबूंनी पाहिलं होतं ना त्या खिडकीत उभं राहून की यांची पूजा कशी चाललेली आहे वगैरे, त्यावेळेचा हा प्रसंग आहे. तर त्यावेळेला हे जे डॉक्टर होते गंगा प्रसाद सेन, त्यांनी सांगितलं की यांना काहीही झालेलं नाही, हा त्यांचा दिव्य भाव आहे. कुठल्या आध्यात्मिक सिद्धी प्राप्त झालेल्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पुढे गेलेल्या माणसांनी हे सांगितलं नव्हतं. म्हणून रामकृष्णांचा हा दिव्य भाव आहे का नाही यावर शास्त्र चर्चा करण्याचं भैरवीनं ठरवलं. लक्षात घ्या, भैरवीला हे काही माहित नव्हतं आधी की त्या असे आलेले होते गंगाप्रसाद सेन आणि त्यांची अवस्था ही दिव्य भाव आहे की नाही.
मग त्यावेळेला गंगाप्रसाद सेननी सांगितलं यांना मेडिकली काही झालेलं नाही, ही इज मेडिकली व्हेरी फिट. पण हा दिव्य भाव आहे. ही काही गोष्ट भैरवी ब्राह्मणीला माहिती असल्याची काही अ, उदाहरण किंवा त्याचा काही उल्लेख नाही. पण भैरवी ब्राह्मणी तांत्रिक साधक आहे आणि त्यामुळे तिने हे जाणलं सुद्धा असू शकेल. पण आता वैद्यकीय अर्थानं मेडिकल सायन्सच्या दृष्टीने ते दिव्य भाव आहे असं एका डॉक्टरने सांगितलं. आध्यात्मिक क्षेत्रातल्या माणसांनी पण हे सांगायला पाहिजे. आणि म्हणून भैरवी ब्राह्मणीने एक विद्वत सभा बोलवली आणि त्या सभेमध्ये भैरवी ब्राह्मणीनं हे सगळ्यांना सांगितलं की अरे हे जे रामकृष्ण आहेत ना, ते रामकृष्ण म्हणजे जणू तुम्हा सगळ्यांना परीस सापडला आहे. आणि परीस ज्याप्रमाणे आपल्या सानिध्यात आलेल्या प्रत्येक लोखंडाचं सोनं करतो, तसं तुम्ही या रामकृष्णांच्या सानिध्यात या. त्यांच्या कृपाछत्राखाली येऊन आपल्या जीवनाचं सोनं करून घ्या. आपलं जीवनाचं उन्नयन करून घ्या. हा रामकृष्ण म्हणजे काही काचेचा तुकडा नव्हे, हा परीस आहे. हा सामान्य काचेचा तुकडा नव्हे, हा परीस आहे. आणि ही जी काही अवस्था गदाधराला प्राप्त होत आहेत, कधीतरी रडणं, कधीतरी हसणं, कधीतरी उन्माद निर्माण होणं आणि त्या उन्मादामध्ये राहणं, हे सगळे हा गदाधराचा महाभाव आहे. हे वेड नव्हे. हे शास्त्रातल्या उदाहरणांनी आणि शास्त्रातल्या वचनांनी भैरवी ब्राह्मणीनं सिद्ध केलं. आणि उपस्थित असलेले जे वैष्णवजन होते, की जे शास्त्रातले पंडित वगैरे होते, त्या वैष्णवजनांना आणि सगळ्या भक्तांना ही गोष्ट भैरवी ब्राह्मणींनी सांगितल्यानंतर पटली, की रामकृष्णांचा हा अत्यंत महाभाव आहे, हे त्यांना पटलं. आता हे महाभाव काय आहे, त्याबद्दल थोडंसं आपण समजून घेऊ, म्हणजे रामकृष्णांची जी अवस्था आहे ती आपल्याला समजेल. महाभाव यालाच महान भावना असं म्हणतात. एक महान भावना किंवा महाभाव ही सर्वोच्च आध्यात्मिक भाव आहे, सर्वोच्च आध्यात्मिक अवस्था आहे. जे भक्त आहेत त्या भक्तांची सर्वोच्च अवस्था कुठली असेल? भक्त भक्ती करत करत कुठल्या अवस्थेला प्राप्त होतो? महाभावाच्या अवस्थेला प्राप्त होतो. आणि ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर भक्त हा भौतिक जग आणि स्वतःचं शारीरिक अस्तित्व पूर्णपणे विसरून ईश्वरामध्ये पूर्णपणे अतीव तन्मयतेनं विलीन होऊन जातो. म्हणजे देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं जे हे जे रामदास स्वामी म्हणतात. किंवा मिठाची भावली सागराचा तळ शोधायला गेली आणि सागरच होऊन गेली. सागर काय हे तिला कळलं, पण आता सागर काय आहे हे सांगायला तिला शरीर उरलं नाही. अशी एक वेगळी विलक्षण अवस्था त्यांना प्राप्त होते. तिथं देहभाव हरपते, तिथं देहभान हरपते. ही दिव्य भावाची वैशिष्ट्य काय? तर त्याच्यात परमानंद असतो. परम आनंद म्हणजे अल्टिमेट एक्स्टसी हा भाव असतो. याचं वर्णन दिव्य उन्माद म्हणून करता येईल. दैवी वेडेपणा नव्हे किंवा दैवी नशा असं नव्हे. एक प्रकारची तुम्ही म्हणू शकता दैवी वेडेपणा, देवासाठी वेडा झाला आहे किंवा देवाची नशा त्याच्या अंगात भरलेली आहे, असं सामान्य माणसाला समजावं म्हणून म्हणता येईल. परंतु हा परमानंद आहे, ज्यामध्ये व्यक्ती उत्स्फूर्तपणे एका विशिष्ट अवस्थेमध्ये हसू शकते, उत्स्फूर्तपणे रडू शकते, उत्स्फूर्तपणे मनात आल्यानंतर ती नाचू शकते किंवा गाढ अशी ही जी अवस्था आहे, त्या अवस्थेला महाभाव म्हणतात. ही शारीरिक अवस्था, त्यावेळेला शारीरिक अवस्था तिची काय होते? तर शारीरिक अवस्था कशी होते ते सांगताना शास्त्रात म्हटलंय, की त्यावेळेला अंगावर रोमांच उभे राहतात. अंगावर शहारा येतो आणि हा शहारा अंगावर येतो आणि सगळं शरीर थरथरू लागतं. कंठ दाटून येतो, शरीर कापू लागतं. माणसाला कधी-कधी खूप घाम सुटतो आणि त्याच्या नेत्रातून अश्रू तर त्याला रामकृष्ण हत्तीचं उदाहरण देत असत. ते म्हणत एखाद्या छोट्याशा झोपडीमध्ये जर हत्ती शिरला, तर त्या झोपडीचं काय होईल हो? त्याचप्रमाणे हा भगवंताचा उन्माद एखाद्याच्या शरीरात शिरल्यानंतर त्याचं शरीर उद्ध्वस्त होत असेल. त्या शरीराला हा दिव्य भाव सहन करता येत नसेल. आणि त्यामुळे अशा पद्धतीची एक अवस्था प्राप्त होते. नारद भक्ती सूत्रामध्ये म्हटलंय, यद लब्ध्वा पुमान मत्तो भवती.
अमृतो भवती असं म्हणलं, मत्तो भवती, अशा पद्धतीने देवाचा अनुभव आलेला माणूस उन्मत्त होऊन जातो आणि अ, आणि तो अतिशय वेगळ्या भावामध्ये राहत असतो. तशा पद्धतीचे एक उदाहरण रामकृष्णाने या महाभावाला दिलेलं आहे. आता महाभाव प्राप्त झालेले फक्त रामकृष्णच होते का? नाही. रामकृष्णांच्या पेक्षा सुद्धा त्यांच्या आधी, रामकृष्णांच्या आधी काही उदाहरणं झालेली आहेत. उदाहरणार्थ राधाराणीचं उदाहरण, तिच्या अंतरंग सखींचं म्हणजे गोपींचं उदाहरण. या गोपी आणि राधाराणी श्रीकृष्णामध्ये एवढ्या तल्लीन होऊन गेलेल्या होत्या, एवढ्या मिळून मिसळून गेलेल्या होत्या, की त्यांना स्वतःच्या शरीराचं भानच नसे. आणखी एक उदाहरण म्हणजे चैतन्य महाप्रभूंचं उदाहरण. पॉवर पॉईंट दिसतंय ना? हॅलो. हो दादा, दिसतंय. हा. आणखी एक उदाहरण म्हणजे चैतन्य महाप्रभूंचं उदाहरण. म्हणून ह्या अवस्थेचं ऐतिहासिक रूप म्हणजे चैतन्य महाप्रभू. आणि अनेकदा ते राधेच्या आध्यात्मिक म्हणजे भावनेमध्ये तल्लीन होऊन जात असत. आध्यात्मिक भावात मग्न होऊन चैतन्य महाप्रभू रडत असत. त्यावेळी त्यांचं बाह्य जगताचं भान पूर्णपणे हरपत असे. आणि नंतरचं उदाहरण म्हणजे आपले रामकृष्ण. रामकृष्णांनी तर मधुर भावनेची पण साधना केलेली आपण पुढे बघणार आहोत ती. ईश्वराला ईश्वर माझा प्रियकर आहे आणि मी त्या ईश्वराची प्रियसी आहे असं समजून केलेली साधना ही सुद्धा रामकृष्णांनी केलेली आहे. ही आध्यात्मिक ही सहज महाभावाच्या अवस्थेमध्ये ही भावना आपल्याला घेऊन जाते. अ, आध्यात्मिकतेची अत्यंत उच्च पातळी आहे ही सगळी. ही कोरडी ध्यान आणि तांत्रिक ध्यान धारणाच्या पद्धतीच्या पलीकडची अवस्था म्हणजे महाभाव आहे. महाभाव ही अशी आध्यात्मिक सीमा आहे जिथे वैयक्तिक अहंकार देवीच्या प्रेमाच्या महासागरामध्ये पूर्ण विलीन होत असतो. म्हणून आपल्याला असं आढळेल की या भैरवी ब्राह्मणीने या विद्वत सभेमध्ये जी शास्त्राची चर्चा केली त्यामध्ये भैरवी ब्राह्मणीने सांगितलं की हा परीस आहे, काचेचा तुकडा नव्हे, गदाधराचा हा महाभाव आहे, हे वेड नव्हे, हे शास्त्राच्या म्हणजे कोटेशन्स देऊन तिने सिद्ध केलं आणि सर्व वैष्णव जनांना ते पटलं. दुसरे एक तांत्रिक साधक होते, भैरवी ब्राह्मणी सारखेच दुसरे एक तांत्रिक साधक होते, त्यांचं नाव गौरी पंडित. ते गौरी पंडित यांना सभासिद्धी प्राप्त होती. कुठल्याही सभेमध्ये ते गेले की ते मोठ्यांना ओरडत म्हणत असत, हा 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 हा, रे 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 रे, निलाम निराम निरालंबो लंबोदर जननी, कम याति शरणम, कम यामी शरणम, हा 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 हा, रे 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 रे, निरालंबो लंबोदर जननी, किम यामी शरणम, असं ते म्हणत आणि सभेला मोहित करत असत. पण अशा पद्धतीने सभेला मोहित करण्यासाठी आपण घेतलेली सगळी आध्यात्मिक साधना खर्ची होऊ नये आणि यासाठी या सगळ्या सिद्धी वापरायच्या नसतात. याचा त्यांना म्हणजे याचा त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी रामकृष्णांनी ही त्यांची सिद्धी नष्ट केलेली होती. म्हणजे रामकृष्णांनी सिद्धी प्राप्त केल्या किंवा रामकृष्णांना त्यांच्या साधनेमुळे सिद्धी मिळाल्या, परंतु या सिद्धी कधी ते वापरत नसत. हा निरालंबो लंबोदर जननी म्हणणारे एक तांत्र साधक गौरी पंडित हे ती शक्ती वापरत असत आणि असे सभेला मोहित करू शकणारे रामकृष्णाने ज्यांची शक्ती नष्ट केली असे उच्च तांत्रिक साधक गौरी पंडितही म्हणाले की रामकृष्णांचा हा जो भाव आहे, त्यांना जे रडू येतं, देवाबद्दलचं प्रेम वाटतं, देवासाठी ते इतके तळमळत आहेत, ही तळमळ म्हणजे त्यांचा दिव्य भाव आहे, हे त्या एका सभेमध्ये गौरी पंडितांनी सुद्धा सांगितलं. गदाधराचा उन्माद, त्याच्या सगळ्या अवस्था हा महान आध्यात्मिक भाव आहे. यावर गौरी पंडित आणि भैरवी यांच्यात एकमत झालं. ते दोघंही विद्वत सभेत त्या दोघांनी सांगितलं की हा दिव्य भाव आहे. म्हणजे लोकांना जे वाटत होतं की रामकृष्णाला वेड लागलंय, अ, हा भाग आता लोकांच्या मनातनं गेला. ते दोघंही यांनी विद्वत सभेत सांगितलं की आता म्हणजे ते आपले अ, आधीचे डॉक्टर तर सांगतच होते की हा दिव्य भाव आहे. आता डॉक्टरांनी सांगणं वेगळं आणि आध्यात्मिक क्षेत्रातल्या उच्च साधना करणाऱ्या लोकांनी सांगणं वेगळं. तेव्हा गौरी पंडित आणि भैरवी ब्राह्मणींनी सांगितलं की हा दिव्य भाव आहे.
ती सभा संपली आणि रामकृष्णांनी त्या गौरी पंडितांची सभासिद्धी ही नष्ट केली. आणि त्यानंतर गौरी पंडितांनी रामकृष्णांकडनं मार्गदर्शन घेतलं आणि सर्व संघ परित्याग करून गौरी पंडित साधनेसाठी हिमालयामध्ये निघून गेले. मग काली मातेला या म्हणजे आपल्या भैरवी ब्राह्मणीने, मी तुला तंत्र साधना शिकवते असं त्या म्हणाल्या. तू तंत्र साधना शिक असं म्हटल्यानंतर रामकृष्ण म्हणाले, मी माझा काही निर्णय घेत नाही, मला आईला विचारावं लागेल. भैरवी ब्राह्मणी म्हणणे विचारून ये. रामकृष्ण काली मातेकडे गेले आणि काली मातेला रामकृष्णाने विचारलं की ही भैरवी ब्राह्मणी आलेली आहे, ती मला तंत्र साधना शिकायला सांगते, काय करू? तेव्हा काली माता म्हणाली, अरे मीच तिला तुझ्याकडे पाठवलंय, त्यामुळे तू तंत्र साधना सुरू कर. मग काली मातेने हो सांगितल्यानंतर मग रामकृष्णांची तंत्र साधना सुरू झाली. या ठिकाणी आपल्याला चित्र दिसतंय. ते चित्र 1935 साली घेतलेलं आहे बरं का. म्हणजे रामकृष्ण जेव्हा त्या ठिकाणी साली काय भयानक परिस्थिती असेल बघा, किंवा काय भयानक ते रान दिसत असेल, जंगल असते, तर त्या ठिकाणी बसून त्यांनी तंत्र साधना केलेली आहे. ती ही जागा आहे. या ठिकाणी रामकृष्णाने पंचमुंडी आसन स्थापन केलं. आपण मागे पाहिलं होतं की ही जागा निवडली कोणी? तंत्र साधनेसाठी जागा निवडली कोणी? ती जागा भैरवी ब्राह्मणीने निवडली. बेलताल किंवा पंचटी या ठिकाणची जागा त्यांनी निवडली. वड, पिंपळ, बेल आणि जांभूळ ही झाडं जिथे आहेत त्याला पंचवटी म्हणतात. अशा ऍज पर इन्स्ट्रक्शन्स गिवन बाय रवी त्या ठिकाणी ही तंत्र सुरू झाली. तंत्र साधनेसाठी आवश्यक असणारं आसन भैरवी ब्राह्मणी जागा निवडली आणि भैरवी ब्राह्मणीने त्याच्यासाठी जे आसन वापरायला पाहिजे ते आसन सुद्धा भैरवी ब्राह्मणीने सांगितलं कसं असलं पाहिजे ते. तेव्हा तिथे पंचमुंडी आसन स्थापन करण्यात आलं. पंचमुंडी आसन म्हणजे 5 कवट्यांचं आसन. हॅलो हॅलो, आवाज ऐकू येतोय का हा सगळ्यांना? मध्ये आता आवाज येत येतोय. नव्हता दादा. म्हणजे मध्ये बोला. पंचमुंडी साधन कुठपासून आलं नाही? पंचमुंडी हा साधन हा पासून आलं हा नाही का? पंचमुंडासन पासून नाही आला. पंचमुंडी हा कपडे. हा सांगतो तिथपासून कसं स्थापन करायचं हे भैरवी ब्राह्मणीने रामकृष्णांना सांगितलं. आणि त्या भैरवी ब्राह्मणी ते आसन तयार करून दिलं. त्यामध्ये 5 कवट्या असतात. आसनाच्या खाली ठिकाणी एक खड्डा खणला जातो आणि त्या खड्ड्यामध्ये 5 कवट्या विशिष्ट पद्धतीने मांडल्या जातात. माणसाची कवटी, माकडाची, काळ्या मांजराची, काळ्या नागाची आणि मुंगसाची कवटी त्याच्यात ठेवली जाते आणि ते बंद करून त्यावर एक आसन स्थापन केलं जातं आणि तिथे त्याला म्हणतात पंचमुंडी आसन. या आसनावर बसून तंत्र साधना करायची असते. परंतु कोणी स्वतःच्या डोक्याने, स्वतःच्या आतल्या आवाजाने मला वाटतं मी तंत्र साधना करतो असं म्हणून तंत्र साधना केली तर तो वेडा होईल, त्याच्या डोक्यावर परिणाम होईल आणि त्याला वेड्यांच्या इस्पितळात न्यावं लागेल. ही सगळी रामकृष्णांनी केलेली साधना आपण समजून घेतो आहोत. या गोष्टी आपल्यासाठी नाहीत, हे लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यांनी. या गोष्टी आपल्यासाठी नाहीत. या गोष्टी रामकृष्णांची भावावस्था, महाभाव ज्यांना प्राप्त झालेला आहे त्यांनी सुद्धा चांगल्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली करण्याच्या या साधना आहेत. रामकृष्णांनी या साधना केल्या. स्वामी शारदानंदांनी या सगळ्या साधना त्यांच्या लीला प्रसंग या ग्रंथात लिहिल्या म्हणून आपल्याला किमान या समजतायत तरी की अरे असं काहीतरी या जगामध्ये आपल्या ऋषीमुनींनी केलेलं आहे. एकंदर 64 तंत्र आहेत. या सगळ्या तंत्राची साधना करत असताना एकाग्रता टिकवणं अत्यंत अवघड असतं. अहो सामान्य आपण सामान्य माणसं आहोत. एखादं पुस्तक जरी आपण घेतलं आणि वाचायला लागलं तरी एकाग्रता टिकत नाही आपली. ही 64 साधना तंत्र शिकताना किती एकाग्रता टिकवायला लागत असेल. पण भैरवी ब्राह्मणी असं म्हणते की रामकृष्णांचं मन लगेच एकाग्र होत असे. तर चलित होईल
अशा पद्धतीचा त्यांच्या मनात विचारच येत नसे आणि त्याचं भैरवीला फार आश्चर्य वाटत असे. अनेक तंत्रसाधक तंत्राभ्यास करताना पथभ्रष्ट होतात, पण गदाधराला कोणतीही साधना करायला म्हणजे 64 साधनांच्या पैकी कुठलीही साधना करायला, तंत्र साधना साध्य करायला 3 दिवसांपेक्षा जास्त दिवस वेळ लागला नाही, हे भैरवी ब्राह्मणींनी सांगितलं. तंत्र साधनांपैकी काही तंत्र साधना आपण ऐकू म्हणजे आपल्या लक्षात येईल की यामध्ये एकाग्रता टिकवणं हे किती मुश्किल आहे, हे आपल्याला या तंत्र साधनेच्या काही प्रकरणावरनं आपल्या लक्षात येईल. पहिली एक एक साधना अशी, भैरवी ब्राह्मणींनी एकदा अत्यंत सुश्रूप दिसणाऱ्या एका तरुणीला भैरवी ब्राह्मणी घेऊन आली आणि रामकृष्णानं सांगितलं, या तरुणीची ती जगन्माता आहे असं समजून पूजा कर. आणि रामकृष्णांनी मनात कुठलीही शंका न घेता आणि भैरवी ब्राह्मणींनी सांगितलेली जगन्मातेची पूजा केली. त्यानंतर भैरवी ब्राह्मणींनी सांगितलं, तिला आता आपल्या मांडीवर बसव आणि तिला मांडीवर बसून तिला जगज्जननी समजून मांडीवर बसून जप करून दाखव. मग तिला त्यांनी मांडीवर बसवलं आणि ते जप करू शकले, कारण त्यांची एकाग्रता कधीच भंग पावली नाही. लक्षात घ्या, अशा पद्धतीच्या तंत्र साधना करायला रामकृष्ण मठात विवेकानंदांची परवानगी नाही, हेही लक्षात घ्या. विवेकानंदांनी नियमावली घालून दिली, त्यात सांगितलं इथं कोणी तंत्र साधना करायला लागेल तर त्याला मठातून हाकलून द्यावे असं सांगितलेलं आहे ते. तुम्ही तिथे जप करू शकता, ध्यान करू शकता, अद्वैत बोधाची साधना करू शकता, परंतु असल्या साधना केवळ रामकृष्णांनी केल्या म्हणून मी करीन असं कोणी करू नये. ही साधना रामकृष्णांसारख्या आध्यात्मिक पातळीवर असलेल्यांनीच करायची साधना, ती सुद्धा गुरुच्या मार्गदर्शनाखाली करण्यासारखी आहे. आपण फक्त त्यांनी केलेल्या साधना समजून घेत आहोत. तिला मांडीवर बसून जप कर सांगितलं, तिने जप केला. ठाकूर त्यावेळेला तिला मांडीवर बसवण्याच्या आधी जगदंबेला म्हणाले, आई, आई, अगं तुझ्या या शरणागत बालकाला तू काय उपदेश देत आहेस? तिला माझ्या मांडीवर बसून जप करण्याचं धाडस आणि सामर्थ्य माझ्यात कुठे आहे? तू ते निर्माण करून दे. एकदा त्या भैरवी ब्राह्मणीने माणसाच्या कवटीमध्ये शिजवलेला नैवेद्याचा मासा आणला आणि सांगितलं की हा मासा तू खाऊन दाखव. कसं आहे, तंत्र साधनेमध्ये कशाची घृणा वाटता कामा नये. ही गोष्ट घाण आहे. आपण पाहिलं अष्टसिद्धीची साधना रामकृष्णांनी केलेली होती आणि त्यामुळे ही भैरवी ब्राह्मणींनी सांगितलेली साधना करायला रामकृष्णांना 3 दिवसापेक्षा जास्त वेळ लागला नाही. आणि तो नरकपालात ठेवलेला नैवेद्याचा मासा रामकृष्णांनी खाल्ला. नरमाशाच्या एकदा तिने भैरवी ब्राह्मणीने कुठनं तरी माझ्या इथले लाईट परत गेलेत, पण आवाज येत असेल. नरमाशाचा माणसाच्या मांसाचा तुकडा आणला. या भैरवी ब्राह्मणी कुठनं आणला काय तिलाच माहिती. आणि तो रामकृष्णांना सांगितलं, हा जो तुकडा आहे ना मांसाचा, हा तुकडा माणसाच्या मांसाचा तुकडा आहे. याला तू जीभ लाव. आणि रामकृष्णांनी ती जीभ त्या नर मांसाच्या तुकड्याला जीभ लावली. ही सगळी तंत्र मार्गातल्या गोष्टी आहेत. कशाची घृणा वाटता कामा नये. अष्टपास तुमचे तुटले पाहिजेत यासाठी आहे. या विचित्र वाटणाऱ्या या साधना तंत्र मार्गात आहेत. अशा अनेक आहेत. 64 तंत्र प्राप्त व्हायला अशा कितीतरी साधना रामकृष्णांनी केल्या. सिद्धी होण्यासाठी मनाचा संयम तुटू नये हा उदात्त हेतू या सगळ्या साधनांच्या मागे आहे. अजून या तंत्र साधना करताना रामकृष्णांना काय काय अद्भुत दर्शनं झाली, त्या सगळ्या गोष्टी आपण आता पुढच्या वेळेला पाहू. मला वाटतं 6:54 झालेली आहेत. आपल्याला पुढे सुद्धा थोडासा वेळ लागतो हे लक्षात घेऊन आता आपण आज या ठिकाणी थांबूया. तुम्ही सगळ्यांनी शांत चित्ताने ऐकून घेतलं याबद्दल सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मी प्रणाम करतो आणि माझ्या व्याख्यानाला शांती मंत्र म्हणून विराम देतो. ओम शांती शांती शांती.